श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. गुरुवारी आहे नवरात्रीची 5वी माळ म्हणजेच ललिता पंचमी. ललिता पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची उपासना आराधना करायची असते. माता सरस्वती ही विद्येची देवता आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असू द्यात किंवा मुली असू द्यात, ते 10thच्या अगोदर असू द्यात किंवा उच्च शिक्षण घेत असू द्यात, तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी यासाठी, केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी, किंवा मुलं अभ्यास करत नाहीयेत तर त्यांनी अभ्यास करावा यासाठी, किंवा करिअर मध्ये शिक्षणामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी आपली देवपूजा वगैरे आरती झाली तर त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे, किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता हा उपाय. आता हा उपाय 2 पद्धतीने करायचा कसा हे मी तुम्हाला सांगणार आहे. जी दुसरी पद्धत आहे ती मी अगदी मागच्या वर्षीपर्यंत ती पद्धत यूज करत होते. आता तुम्ही म्हणाल का, तर माझी मुलगी लहान होती आणि जी आता मी तुम्हाला पहिली पद्धत सांगणार आहे ती करण्यासाठी मला कुठेतरी म्हणजे असं संकोच वाटत होता की करू का नको, म्हणजे हिम्मत नव्हती पहिल्या पद्धतीने करण्यासाठी, म्हणून मी दुसऱ्या पद्धतीने करत होते. तर तो उपाय मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला जर असेल की काही प्रॉब्लेम नाही, मी तर करू शकते हा पहिला पण उपाय, तर तुम्ही करू शकता. म्हणजे समजा तुमचे 1st स्टँडर्ड पर्यंत तुमचे मुलं असतील तर त्याच्या छोट्या मुलांना 1st स्टँडर्डच्या खालच्या मुलांसाठी तुम्ही जी दुसरी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने करू शकता. आणि 1st स्टँडर्डच्या वरचे जे तुमचे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत दोन्ही करू शकता. आता यावर्षी माझी मुलगी की थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे मी पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत हे दोन्हीही उपाय करणार आहे. तुम्ही दोन्हीपैकी एकही करू शकता किंवा दोन्ही करू शकता, काही हरकत नाही. आता पहिला उपाय तुम्हाला सांगते. पहिल्या उपायासाठी आपल्याला तुमच्या जर घराच्या आजूबाजूला जर कुठे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथून आपल्याला छोटीशी बघा एक मधाची बॉटल आणि त्यामध्ये साईडला दर्भाची काडी असते, हे तुम्हाला मिळून जाईल. ते तुम्ही घेऊ शकता. हे आपल्याला लागणार आहे, कारण म्हणूनच मी 2 दिवस अगोदर हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही हे आणू शकाल. आणि आता तुमच्या आजूबाजूला जर केंद्र नसेल तर तुम्ही काय करू शकता की जिथे पूजा साहित्य बघा घराच्या आजूबाजूला कुठेतरी पूजाचं साहित्य आपल्याला मिळत असेल तर त्यांना तुम्ही विचारा की दर्भाची काडी आहे का. तिथे तुम्हाला अवेलेबल मिळाली तर खूप चांगलं आहे. आता तुम्ही म्हणाल की दर्भाची काडी आम्हाला अवेलेबलच झाली नाही, मग हा उपाय कसा करायचा. अशा वेळेला सोन्याची काडी जर तुम्ही घेतली तर तुम्ही त्याने पण हा उपाय करू शकता. पण बऱ्याच वेळेला काय होतं, सोन्याची काडी खाली थोडंसं खरबड असतं आणि आपल्या जिभेला खरबड असतं ना, तर ते स्क्रॅच पडायची भीती वाटते, मुलांच्या जिभेला इजा होण्याची भीती वाटते. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो, म्हणजे मी एक सांगते आयडिया की बघा आपलं असं हे कानातलं असतं, हे घातलेलं नाही, जे स्पेअर मध्ये आपले ठेवलेले असतात बघा, न वापरलेले बनवून आणले किंवा कधीतरी वापरलेले, ते स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि आपल्या रिंगची बघा ही खालची बाजू असते जी मऊ बाजू, आता आपण वरती पकडलं तर ही खालची मऊ बाजू असते, या बाजूने आपण हा उपाय करू शकतो. पण ह्या पहिल्या पद्धतीने उपाय करताना थोडी सेफ्टी आणि मुलांना जीभ जी आहे ती पूर्ण बाहेर काढायला सांगायची आहे. आता हा उपाय करत असताना जिथे आपण घटस्थापना केली आहे त्याच्या समोर बसून हा उपाय करायचा. घटस्थापना केली नसेल तर अखंड दिवा लावला असेल त्याच्या समोर बसून हा उपाय करायचा. अखंड दिवा लावलेला नसेल तर देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा. ज्याच्या समोर करणार आहात तिथे पाट ठेवायचा, पाटावर मुलांना बसवायचं. तुमच्याकडे पाट नसेल तर तुम्ही चौरंग किंवा चेअरवर बसवलं तरीही चालेल, मुलांना त्याच्यावरती बसवायचं आहे अगदी व्यवस्थित. असं नाही की मुलांना उभा केलं तुम्ही उपाय करताय, असं नाही करायचं, बसवायचं मुलांना. आणि त्यानंतर ती जी मधाची बॉटल आहे, जर तुमच्याकडे दर्भाची काडी असेल तर त्या मधाच्या बॉटलमध्ये दर्भाची काडी बुडवायची आणि मुलांना जीभ बाहेर काढायला सांगायची, पूर्ण जीभ बाहेर काढायला सांगायची. आणि मुलांच्या जिभेवर जो माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे एम, तुम्हाला साईडला दिसेल, एम हा बीज मंत्र मुलांच्या जिभेवर आपल्याला लिहायचा आहे. आणि हे लिहित असताना आपलं जे काही इंटेन्शन आहे की माझी मुलं अभ्यास करत नाहीत, अभ्यास करावा, किंवा अभ्यास करतात पण केलेल्या लक्षात राहत नाही तर लक्षात राहावा, जे काही तुमचं इंटेन्शन आहे ते मनामध्ये ठेवायचं आणि मुलांच्या जिभेवर एम काढायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर एम काढल्यानंतर मुलांना तोंड बंद करून ते आपण मध खाल्ला तरी ते चालेल, त्याच्यानंतर पाणी वगैरे पिलं तर चालेल. या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता दुसरं दर्भाची काडी नाहीये तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे असं मऊ असतं, त्याने आपण एम काढलं जी बाहेर काढून तरीही चालेल.
या पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता आणि ललिता पंचमीच्या दिवशी दिवसभरामध्ये फक्त एकच वेळा हा उपाय करायचा आहे। आता या दिवशी जर तुम्हाला करणं झालं नाही तर तुम्ही जेव्हा पंचमी तिथी असते महिन्याला तेव्हा तुम्ही केला तरीही चालेल। आता दुसरी पद्धत सांगते ती म्हणजे एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। काचेचा ग्लास असू द्या, स्टीलचा ग्लास असू द्या, कोणताही चालेल, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावर आपल्याला आपल्या बोटाने असेल किंवा दर्भाची काडी तुमच्याकडे असेल तर दर्भाच्या काडीने असेल किंवा सोन्याची काडी असेल तर त्याने सुद्धा चालेल, त्या पाण्यावर आता काय करायचं, पसरट भांड घ्यायचं। मी काय करत होती माहिती का आता मागच्या वर्षीपर्यंत की पसरट भांड घ्यायचं, जे आपण दुधाला वगैरे स्टीलचं आपलं पातेलं असतं ना असं पसरट ते घ्यायचं, त्याच्यावर एम काढायचं, आपल्या मुलाचं नाव घेऊन इंटेन्शन बोलायचं की ते मुलगा आपला जर स्पष्ट बोलत नसेल किंवा बोलता येत नसेल किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, त्यांनी चांगला अभ्यास करावा, ऐकावं, जे काही आहे ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये नंतर बोलायचं आहे, आपलं इंटेन्शन बोलून दाखवायचं आहे। आणि त्यानंतर आपलं जे इंटेन्शन आहे ते डोक्यात ठेवायचं, पूर्ण श्वास घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये फुकायचं आहे। त्या पाण्यामध्ये पूर्ण फूक, आपलं ते इंटेन्शन, जसं की माझ्या ह्या भावना आहेत माझ्या मुलांबद्दल हे हा फरक पडावा, ते पूर्ण आपण वरती घेतलं आणि त्याच्यामध्ये फुंकर मारायची आहे। आणि हे पाणी त्या पंचमीच्या दिवशी दिवसभर आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे। हा सर्वात साधा आणि सोपा आणि करायलाही बरं पडतं। आजपर्यंत मी हाच उपाय करत होते, आता या वर्षी मी पहिलाही उपाय करणार आहे दर्भाच्या काडीचा आणि हा दुसराही उपाय करणार आहे, हे दोन्ही करू शकता। आता पंचमीच्या दिवशी जर पाणी थोडंसं उरलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही प्यायला दिलं वगैरे तरीही चालेल, काही हरकत नाही। आणि या पद्धतीने म्हणजे प्रत्येक आई किंवा वडील पिरियड्स नसेल तर आपल्या मिस्टरांना किंवा घरातील इतर जे दुसरी मंडळी आहे त्यांनी केलं तरी चालेल, आणि सुतक असेल तर हा उपाय आपल्याला करायचा नाहीये। जेव्हा महिन्याची पंचमी तिथी येते त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तर हा अत्यंत साधा आणि सोपा आपल्या मुलांसाठी आईने करायचा हा उपाय होता। तर या पंचमीच्या दिवशी नक्की हा उपाय करा आणि याचे अनुभव जे आहेत ते आपल्याला नक्कीच चांगले बघायला मिळतील। श्री स्वामी समर्थ।